नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 14 ऑगस्ट 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। खूप महत्त्वाचा आजचा आपला व्हिडिओ होणार आहे, तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर पहिला प्रश्न पाहून घेऊया। तर लाईफ टाइम लिबर्टेरियन अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय लेखक कोण ठरले आहे? तर त्यांचे नाव आहे गुरुचरण दास। काय नाव आहे? तर गुरुचरण दास। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर प्रसिद्ध भारतीय लेखक आणि विचारवंत गुरुचरण दास हे लाईफ टाइम लिबर्टेरियन अवॉर्ड्स मिळवणारे पहिले भारतीय लेखक ठरले आहेत। तर महत्त्वाचे पॉइंट्स आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। तर पुरस्कार लाईफ टाइम लिबर्टेरियन अवॉर्ड आणि विजेते आहे गुरुचरण दास आणि वय आहे त्यांचे 82 वर्ष। आणि विद्यार्थी मित्रांनो, पुरस्कार देणारी संस्था लिबर्टी इंटरनॅशनल आणि दिनांक आहे 8 ऑगस्ट 2026, ठिकाण आहे काठमांडू, नेपाळ। आणि कार्यक्रम तर लिबर्टी इंटरनॅशनलचे 40वे विश्व संमेलन। यानंतर योगदान तर स्वातंत्र्य, मुक्त बाजारपेठ आणि वैयक्तिक उत्तरदायित्वाच्या विचारांना दिलेले दीर्घकालीन योगदान। आणि प्रसिद्ध त्यांचे पुस्तके आपण पाहून घेऊयात। तर इंडिया अनबाउंड आणि द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड आणि इंडिया ग्राउस ॲट नाईट। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉइंट्स आपण पाहून घेऊया। तर लाईफ टाइम लिबर्टेरियन अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय लेखक गुरुचरण दास, संस्था आहे लिबर्टी इंटरनॅशनल, ठिकाण आहे काठमांडू, नेपाळ। यानंतर तारीख लक्षात ठेवा, तर 8 ऑगस्ट 2026। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा। तर अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजे ईडीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, राहुल नवीन यांची। कोणाची? तर राहुल नवीन यांची। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर अंमलबजावणी संचालनालयाच्या संचालकपदी 1993च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा IRS अधिकारी राहुल नवीन यांची नियुक्ती झालेली आहे। तर केंद्र सरकारने त्यांचा कार्यकाळ वाढवून तो 13 ऑगस्ट 2027 पर्यंत केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात या ठिकाणी पॉइंटनुसार। तर राहुल नवीन IRS अधिकारी 1993च्या बॅचचे नियुक्ती आहे, कार्यकाळ त्यांचा ते ऑगस्ट 2024 मध्ये पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्त झाले होते आणि अलीकडेच त्यांच्या कार्यकाळामध्ये 1 वर्षाची मुदतवाढ करण्यात आली आहे। तर कार्यकाळ समाप्त तर 13 ऑगस्ट 2027 पर्यंत। यानंतर तिसरा प्रश्न। तर विद्यार्थी मित्रांनो, NUCFDC चे नवीन मुख्यालय कोठे सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मुंबईमध्ये। कोठे? तर मुंबईमध्ये। तर राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास मंडळाचे नवीन मुख्यालय मुंबईतील फोर्ट परिसरातील शारदा सदन येथे सुरू करण्यात आले आहे। तर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते 8 ऑगस्ट 2026 रोजी या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून हे मुख्यालय दिल्लीहून मुंबईमध्ये हलविण्यात आले आहे। तर याविषयी मुख्य मुद्दे आपण पाहून घेऊयात। ठिकाण आहे शारदा सदन, फोर्ट, मुंबई, आपल्या महाराष्ट्रामध्ये। आणि घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा। कारण काय आहे? तर देशातील सर्वाधिक नागरी सहकारी बँका महाराष्ट्र आणि परिसरातील राज्यांमध्ये केंद्रित असल्यामुळे मुख्यालय मुंबईमध्ये हलवण्यात आले आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा। तर UCI पॅरा स्पोर्ट्स ग्रँड प्रिक्समध्ये भारतीय पॅरा सायकलिस्टांनी किती पदके जिंकली आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, एकूण 12 पदके। किती? तर 12। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर डेन्मार्कच्या ओडेन्स येथे पार पडलेल्या UCI पॅरा स्पोर्ट डेन्मार्क ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये भारतीय पॅरा सायकलिस्ट यांनी एकूण 12 पदके जिंकली आहेत। तर यामध्ये 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे। यानंतर पाचवा प्रश्न। हा प्रश्न आपल्या दिनविशेषवर आधारित आहे।
तर जागतिक अवयवदान दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 13 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी जगभरामध्ये जागतिक अवयवदान म्हणजेच वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे साजरा केला जात असतो. तर याचे उद्दिष्ट आणि महत्त्व काय आहे? तर जनजागृती, लोकांमध्ये अवयवदानाविषयी असलेले गैरसमज दूर करणे व त्यांचे महत्त्व पटवून देणे. तर प्रेरणा काय आहे? तर मृत्यू पश्चात आपले निरोगी अवयव दान करून गरजू व गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना नवीन जीवन देण्याचा संकल्प करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे आणि आदर. तर अवयवदात्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या परोपकारी कार्याचा सन्मान करणे. यानंतर 6वा प्रश्न, तर सर्वोच्च न्यायालयाने कर्करोगाला कोणत्या प्रकारचा आजार म्हणून घोषित करण्याचे निर्देश दिलेले आहे? तर काय म्हणून? तर नोटिफायबल डिसीज म्हणजेच अधिसूचित आजार. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सर्वोच्च न्यायालयाने देशातील उर्वरित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्यावर विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. तर या आदेशाची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? तर अनिवार्य नोंदणी. तर हा आजार अधिसूचित केल्यास रुग्णालये, प्रयोगशाळा आणि वैद्यकीय व्यावसायिकांना कर्करोगाच्या प्रत्येक रुग्णांची नोंदणी व माहिती सरकारी आरोग्य यंत्रणेला देणे बंधनकारक होईल. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, वेळेवर निदान. यामुळे कर्करोगाच्या रुग्णांचे लवकरात लवकर निदान होण्यास आणि योग्य उपचार मिळवण्यास मदत होणार आहे. यानंतर समान धोरण. तर देशातील सर्व भागांमध्ये कर्करोगाची आकडेवारी पद्धतशीरपणे जमा व्हावी, हा यामागचा मोठा उद्देश आहे. यानंतर 7वा प्रश्न, तर उदार शक्ती 2026 हा संयुक्त हवाई सराव कोणत्या देशादरम्यान झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी, आपल्या भारत आणि मलेशिया. या कोणत्या? तर भारत व मलेशिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर उदार शक्ती 2026 हा संयुक्त हवाई सराव भारत व मलेशिया या दोन देशांच्या दरम्यान पार पडला. तर सरावासाठी या विषयाची महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सराव सहभागी दल कोणकोणते आहेत? तर भारतीय हवाई दल म्हणजेच IAF आणि रॉयल मलेशियन एअरफोर्स म्हणजेच RMAF आणि ठिकाण आहे सुबांग हवाई तळ, मलेशिया. कालावधी आहे 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2026. तर विद्यार्थी मित्रांनो, विशेष सहभाग. तर या सराव आवृत्तीमध्ये भारतीय हवाई दलाने आपल्या राफेल लढाऊ विमानांचा पहिल्यांदाच समावेश केलेला होता. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर हंगेरीचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आंद्रास बाका यांची. कोणाची? तर आंद्रास बाका. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर हंगेरीचे नवीन राष्ट्रपती म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी प्रमुख आंद्रास बाका यांची निवड करण्यात आलेली आहे. तर निवडीविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर निवड तारीख आहे ऑगस्ट 2026 दरम्यान. पक्ष त्यांची निवड पक्षाच्या प्रस्तावानुसार आणि संसदेच्या 2/3 बहुमताने झाली आहे. तर पार्श्वभूमी. तर आंद्रास बाका हे हंगेरीच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी प्रमुख आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 9वा प्रश्न, तर संगीत नाटक अकादमीचे 2024 आणि 2025 चे पुरस्कार किती दिग्गज कलाकारांना प्रदान करण्यात आले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एकूण 115. किती कलाकारांना? तर 115 कलाकारांना. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी फेलोशिप म्हणजेच अकादमी रत्न आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एकूण 115 दिग्गज कलाकारांना, 7 फेलो आणि 108 अकादमी पुरस्कार विजेते विज्ञान भवन नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या पुरस्काराची वर्गवारी आणि तपशील आपण पाहून घेऊयात.
तर संगीत नाटक अकादमी फेलोशिप अकादमी रत्न उत्कृष्ट कामगिरीबद्दल 7 दिग्गज कलाकारांची निवड करण्यात आली आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार यामध्ये संगीत, नृत्य, नाटक, लोककला आणि पारंपरिक कला क्षेत्रामध्ये 108 कलाकारांना गौरविण्यात आले आहे. तर महाराष्ट्रातील सहभाग तर या पुरस्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 10 दिग्गज कलावंतांचा वर्ष 2024 चे 6 आणि वर्ष 2025 चे 4 राष्ट्रीय स्तरावर गौरव झालेला आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आपण पाहून घेऊयात. तर प्रतिष्ठित डीरॅक पदकाने कोणत्या भारतीय भौतिक शास्त्रज्ञाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दीपक धरला. कोणाला? दीपक धर. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. प्रसिद्ध भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक दीपक धर यांना 2026 चे प्रतिष्ठित डीरॅक पदक जाहीर झालेले आहे. तर सांख्यिकीय यांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना हा जागतिक सन्मान मिळाला. पुरस्काराची माहिती आपण पाहून घेऊया. तर संस्था इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरिटिकल फिजिक्स इटली आणि महत्त्व हे पदक मिळवणारे ते पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि दुसरे भारतीय वैज्ञानिक ठरले आहेत. तर कार्य त्यांना हे सहसंशोधक म्हणून बर्नार्ड डेरिडा, मार्क मेझार्ड आणि हाइम सोमपोलिन्स्की यांच्यासोबत प्रदान करण्यात आले आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर चला प्रश्न पाहून घेऊयात. तर लोकसभेमध्ये मंजूर झालेल्या केरळ नाव बदल विधेयक 2026 नुसार केरळ राज्याचे प्रस्तावित नवीन नाव काय करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंटमध्ये सांगायचंय. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी कॉमेंटमध्ये कळवा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.